जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल किंवा नवीन रेशन कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे आधीपेक्षा कितीतरी जास्त फायदे मिळण्याची शक्यता आहे. या नवीन नियमांमुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ दिला जातो, परंतु आताच्या माहितीनुसार या नियमांमध्ये बदल होऊन अनेक नवीन वस्तूंचाही यात समावेश केला जाऊ शकतो. सरकार केवळ धान्याची मात्रा वाढवणार नाही तर यासोबतच इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूही देण्याची योजना आखत आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. सध्या दिल्या जाणाऱ्या 5 किलो गहू 5 किलो तांदूळाऐवजी आता प्रति व्यक्ती 10 किलो धान्य मिळण्याची शक्यता आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंमधील गहू तांदळासोबतच साखर, खाद्यतेल आणि चणा यांसारख्या वस्तूंचाही रेशनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड धारकांना अनुदानित दरात गॅस सिलेंडर देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे महागाईने वाढलेल्या गॅसच्या किमतीतून देखील मोठा दिलासा मिळू शकतो.